सकाळची सुरुवात झाली आहे रांगोळीने। तर बघा सकाळी सकाळी मस्तपैकी मी रांगोळी काढली अशी सुंदर अशी दरवाजा पुढे। ऑब्वियसली फ्लॅट सिस्टीम आहे त्याच्यामुळे जरा आमचा असं लाईट नसली तर असं थोडंसं हे वाटतं अंधार अंधार। तर अशा प्रकारे तर घरामध्ये एंट्री केल्यावर दरवाजावर लिहिलंय श्री शिवाय नमस्तुभ्यम, जय भोलेनाथ, त्यांच्या कृपेनेच सगळं आहे। तर बघा खूप छान असं मी घरामध्ये असे हे लावले, आरशे लावले, गणपती बाप्पाची फ्रेम लावली आहे स्टार्टिंगलाच, खूप सुंदर आहे गणपती बाप्पा, श्री गणेशाय नमः। आणि त्याच्यानंतर मग एंट्री सुरू होते आमची। हॅलो माय पीपल, कसे आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे। तर आहे श्रावण महिन्यातला आज आहे गुरुवार। तर गुरुवारची सकाळ माझी झालेली आहे, खूप छान अशी योगा नंतर आंघोळ वगैरे आणि स्पृहाला स्कूलला वगैरे सोडून आली आहे। तिला टिफिनला जस्ट नॉर्मल दिले, पॉपकॉर्न दिले, तर बिस्किट दिले आणि अशी डाळ होती थोडी स्पायसी अशी दिली तिला मी, बिकॉज ती तसेच टिफिन फिनिश करून आणते आणि स्कूलमध्ये ॲक्च्युली एक्झाम चालू आहे, तेवढं काय एवढं स्ट्रिक्ट नाही आहे टिफिनसाठी की तुम्ही भाजी पोळीच द्या म्हणून, तर तिला तेच दिले। माझा खोकला काय अजून गेलेला नाही, आय डोंट नो इफ एनीबडी हॅव एनी गुड मेडिसिन फॉर माय खोकला तर प्लीज मला सजेस्ट करा। त्याच्यानंतर आता मी कुकिंग स्टार्ट करणार आहे। आता जस्ट माझी रांगोळी वगैरे काढली आहे, जी तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला आता बघितलीच आहे। रांगोळी वगैरे काढून झाली आहे माझी आणि त्याच्यानंतर माझा आता डे सुरू होणार आहे। ऑब्वियसली हा डे माझा सकाळचा सुरू झाला आहे, बट आता कामं सुरू होणार आहेत माझे, की मी आता कुकिंग करणार आहे। तर कुकिंग काय करते ते तुम्हाला दाखवते आणि मध्येच मला कदाचित स्पृहाला घ्यायला जावं लागणारच आता, ऑब्वियसली टाईम झाला आहे, टाईम होईल एखाद्या तासामध्ये। तर मग ती आल्यानंतर पण मग तिच्या काही जादू वगैरे असतात त्या तर चला, तर मग आज आहे माझ्या डेची सुरुवात झाली आहे आणि ब्लॉगची पण सुरुवात झाली आहे। तर गाईज व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा, डू सपोर्ट मी अँड डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल सो दॅट आय कॅन ग्रो मोर अँड प्लीज हेल्प मी टू ग्रो। अँड तुमच्या काही सजेशन असेल, तुम्हाला माझ्या व्हिडिओतल्या काही गोष्टी आवडत नसतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा। आता ऑलमोस्ट आज मी म्हणजे मेन्शन करते की माझे आता 70 सबस्क्रायबर झाले आहेत आणि थँक्यू सो मच गाईज, यू मीन अ लॉट टू मी, बिकॉज जे लोक सुरुवातीला सपोर्ट करतात ना ते खूप व्हॅल्युएबल असतात, बिकॉज खूप जास्त नाही का, आपण एकदा सक्सेसफुल झालं की आपल्याला सपोर्ट करणारे खूप असतात, बट जी लोक आपल्याला आपण झिरोमध्ये असताना सपोर्ट करताना, these people are really valuable to me and you guys are very valuable people for me and thank you guys। असेच माझ्यासोबत राहा आणि डू सपोर्ट मी, आय नो यू गाईज आर सपोर्टिंग मी। तर व्हिडिओ पण बघत जा माझे, ॲक्च्युली व्ह्यूज फार कमी येतात, तर प्लीज व्हिडिओ पण बघत जा। आणि सपोज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काही नसेल आवडत, बोरिंग वाटत असेल तर प्लीज कमेंट करा, मी नाही दाखवणार ते, आणि जे जे आवडतं ते सांगा, म्हणजे मी ते दाखवत जाईल तुम्हाला। चला तर मग थँक्यू, स्टे ट्यून। ॲक्च्युली ना आता भाजीपाला खूप आहे फ्रीजमध्ये, नेमकं बनवायचं काय हा मला क्वेश्चन पडला आहे, तर बघते आता काय बनवायचं। ॲक्च्युली स्पृहाला ना वांगं आवडतं, स्पृहाचे पप्पा तर नसतात त्याच्यामुळे एवढं, ते विकेंडलाच असतात आमच्यासोबत, त्याच्यामुळे तेव्हा त्यांच्या आवडीनिवडीची काळजी घ्यावी लागते। तर ते आत्ता स्पृहा आहे तर स्पृहाच्या चॉईसची मला भाजी बनवावं लागते, तीच खावी लागते। तर आता भाजीपाला किचनमध्ये खूप आहे, तुम्हाला दाखवते मी, सॉरी फ्रीजरमध्ये बऱ्यापैकी भाजीपाला आहे। भेंडी कापून पडलेली आहे, उसके बाद मिरच्या आहेत, गिलके काल रात्रीच बनवले होते आणि वांगे पण आहेत। तर मी असा विचार करते की आज वांगे बनवून, भरलेली वांगी तिला फार आवडते, भरलेली वांगी असली की ती पोट भरून जेवण करते। तर हे बघा भरलेली वांगी करणार आहे मी, आता दाखवते स्टेप बाय स्टेप सगळं, 1 बाय 1। आणि शेपूची भाजी ॲक्च्युली ना स्पृहाच्या पप्पांना आवडते, तर मी वाचून ठेवली, ती बनवली नाही, म्हणजे आम्हाला आवडतेच ती, आम्ही दोघी पण छान खातो, म्हणजे आवडतोच आम्हाला, तर आम्ही ती खातोच, बट स्पृहाच्या पप्पांना खूप आवडते ती, त्याच्यामुळे मी अशी विचार करते की जेव्हा ते येतील तेव्हाच बनवायची, म्हणजे त्यांना पण खायला भेटेल ती। तर हे बघा बऱ्यापैकी, आणि ॲक्च्युलीच किचनमध्ये मेस बसणार आहे, ऑब्वियसली माझ्या अजून किचन पॅक झालेलं नाही माझं, तर सगळ्या गोष्टी आणि
काही गोष्टी आहेत आता बाहेर गॅलरीत, पावसामुळे काही गोष्टी बाहेर गॅलरीत ठेवू शकत नाही, खराब होतात, त्याच्यामुळे त्या नाही ठेवलेल्या आहे. आय नो थोडंसं मेसअप किचन दिसत असेल. जर तुम्हाला नसेल आवडत एखाद्याला तर मला कमेंट करा प्लीज गाईज. अगर माझे व्हिडिओ खूप मेसअप दिसत असतील तर प्लीज सजेस्ट मी, तर तो पार्ट मी दाखवणार नाही किंवा अवॉइड करेल. काही गोष्टी ज्या आवडणार तेच दाखवणार. तर कमेंट करत जा गाईज, व्हिडिओ बघत जा माझे. स्टे ट्यून, दाखवते मी आता काय करते. तर बघा वांगी जी की मी आता बनवणार आहे. चाकूला पाणी लावायचं आणि असं करायचं. हा जो पुढचा पोर्शन असतो ना, हा वाला जो कापतो आपण ज्याने, त्याला तुम्ही फक्त असं घासायचं. तुम्ही त्याला घासलं तो खूप मस्त चालतो. आणि तर किंवा आपला कडप्पा असतो ना, तर तुम्ही त्याला पण घासू शकता, पण खालच्या बाजूने घासा, जेणेकरून खराब होणार नाही. असं हे वॉश करून घ्यायचं. माझ्याकडनं हे कापलं गेलं. मी तुम्हाला हे जे असतं ना, हा पोर्शन तुम्हाला माहिती आहे की हा कट करायला किती मुश्किल जातो लेडीजला. तर मी दाखवते तुम्हाला की आता चाकू घासलाय आपण किती इझिली कापले जाईल. हे बघा, हे बघा किती इझिली कापले जाईल, अजिबात त्रास होत नाही. तर सपोज तुमच्या चाकूला धार नसेल तर नवा चाकू घेण्यामध्ये पैसे वेस्ट करू नका, त्याला धार लावून घ्या घरच्या घरीच. हा चाकू माझा खूप जुना आहे, ऑलमोस्ट याला 5-6 वर्ष होतील आता. तेव्हापासून हा चाकू माझ्याकडे आहे. आणि असंच माझ्याकडे ही सजेशन मला माझ्या पप्पांनी दिली होती एक दिवस, की चाकू असा आले होते ते माझ्याकडे आणि चाकू चालत नव्हता. तर त्यांनी मला सांगितलं की चाकू कसा घासायचा. त्यांनी घासून दिला फर्स्ट टाइम मला किचनच्या ओट्याला. हा जो असतो ना पोर्शन, याच्या खालून असा चाकू फिरवायचा, असा, इफ यू कॅन सी. तर हे बघा, असा फिरवायचा, असा फिरवायचा इथे. तर तिथेच फिरून दिला पप्पांनी मला आणि माझा चाकू खूप छान चालायला लागला. तेव्हापासून मी ना हाच चाकू वापरते. बाकीचे नवे घेतलेले चाकू ठेवून दिले आहेत आणि सपोज इफ इन केस जर मला गरज पडली तर मी अशीच घासून घेते दुसऱ्या चाकूंना पण. खूप छान चालतो, एकदम झणझणीत. एका कटमध्ये पण कट होतात. आता हे वांग भाताडच तयार करायचं, त्याच्यामुळे मग ते कापायला जरा धारदारच गोष्टी लागतात. असा जुगाड मी करते. जर कुणाला माहिती नसेल तर प्लीज करा. वांग्याची भाजी, त्याच्यात एक बटाटा कापून टाकलं होतं. दोघींसाठी घेतली म्हणून जरा जास्त घेतली. स्पूहाला वांग्याला चपाती लावून खाऊ घालावं लागतं, चपाती. आणि हे पापड तळले. ते पापडांना काळं यासाठी, कारण ते जुनं तेल आहे ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी तळलंय, ते काळं झालंय. ती खाते म्हणून कळलंय थोडंसं. आय नो इट्स अनहेल्दी, बट ती दुसरं काही खात नाही, खूप त्रास देते जेवायला. मग ॲटलिस्ट याच्या बहाण्याने का व्हायना जेवते.